आयुर्वेदामध्ये सुद्धा ज्यावेळेला इन्फर्टिलिटीचा विषय येतो ना, त्यावेळेला एखादी नवीन पिढी आहे किंवा जीव जन्माला घालणं म्हणजे कशाशी कोरिलेट केलं तर आपण एखादं प्लांट लावतो किंवा वनस्पती लावतो, त्यावेळेला आपण काय बघतो की ती जमीन कशी आहे, सुपीक आहे का नाहीये, त्याच्यामध्ये त्याचं पाणी पुरवठा व्यवस्थित आहे का, हवामान कसं आहे, ऋतू, आणि मग सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे त्याच्यात जे पेरायचं बीज आहे ते किती चांगलं आहे. किडकं सडकं बीज टाकलं तर नवीन पीक येणार पण नाहीये किंवा आलं तरी ते तितकंच निकृष्ट दर्जाचं असणार आहे, बरोबर. तसं ज्यावेळेला गर्भधारणा होत असते ना, त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. ऋतू म्हणजे तुमचे मेन्सेस रेग्युलेट आहेत का, त्याचं फ्लो व्यवस्थित आहे का, तिथं त्यावेळेला तुम्हाला कोणती तक्रार नाहीये ना. क्षेत्र म्हणजे इटसेल्फ गर्भाशय किंवा त्र्यावर्ती योनी आपण त्याला म्हणूयात. अंबू म्हणजे मग तिथले नरिशमेंट्स जे आहेत किंवा हार्मोन्स जे आहेत ते बॅलन्स्ड आहेत का, म्हणजे जसं एंडोमेट्रियम थिकनेससाठी लागणारे जे हार्मोन आहेत ते व्यवस्थित त्यांचं काम करतंय का, की जेणेकरून जो गर्भ येणार आहे तो त्या गादीमध्ये जो रुजणार आहे ते व्यवस्थित आहे का हे पाहिलं जातं. आणि मग बीज, मग ते स्त्री बीज आहे. ह्या PCOD ज्याला आपल्याला आपण खूप लाईटली घेतोय ना, ते खूप ॲडव्हर्स इफेक्ट देणार आहे. म्हणजे पुढे जाऊन फर्टाईल एजमध्ये ना ते इन्फर्टिलिटीमध्ये लँड होतं, कारण ओव्युलेशन हॅम्पर होतं.